प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। आमच्या यंत्रणेकडून काही उणीवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणाने कबूल करू। आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज। मी आज आहे मिरजमध्ये। खरं म्हणजे मिरज आणि हा परिसर गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये उमटतो आहे। त्या बातम्यांची कारणं वेगळी आहेत। त्याच्यातून एकूणच वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। खरं म्हणजे जो डॉक्टरच नाही, एका अर्थानं असा एक BHMS झालेला एक नराधम डॉक्टर म्हणून वाटेल त्या गोष्टी करतो, सोनोग्राफी करतो, त्याच्यानंतर गर्भपात करतो आणि या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आपण सगळीकडे गेलो, आपण म्हैसाळमध्ये गेलो, त्या सगळ्या भागामध्ये बघितलं की नक्की काय चाललेलं आहे। आणि एक योगायोग बघा, म्हणजे योगायोग पण आहे आणि आंतरविरोध पण आहे की ज्या म्हैसाळच्या शेजारी अगदी मिरज आहे, त्या मिरजला वैद्यकीय व्यवसायाची दीर्घ अशी परंपरा आहे। म्हणजे मिरजच्या जेवढी वैद्यकीय व्यवसायाची दीर्घ परंपरा आहे तेवढी भारतामध्ये अन्य कोणाला कुठल्या शहराला असेल असं वाटत नाही। पण ही परंपरा केवळ वैद्यकीय व्यवसायाची नाही आहे, वैद्यकीय ज्ञानाची परंपरा आहे, संशोधनाची परंपरा आहे। मिरजमध्ये मी अशा ठिकाणी आहे ज्या केंद्राला, ज्या हॉस्पिटलला 113 वर्षांची परंपरा आहे। वॉनलेस मिशन हॉस्पिटलमध्ये मी आत्ता आहे। हे इतकं जुनं हॉस्पिटल की 1894 मध्ये स्थापन झालेलं हॉस्पिटल। एक प्रश्न असा मला पडला की खरंच मिरजमध्ये जर एवढ्या प्रकारचं वैद्यकीय संशोधन असेल, एवढे मोठमोठे सर्जन असतील की जे नामवंत सर्जन्स आहेत आणि ज्यांच्या एकूण वैद्यकीय ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी परराज्यातनं, देशविदेशातून लोक येत असतात, अख्ख्या मिरजमध्ये अवतीभोवती म्हैसाळसारख्या किंवा या प्रकारच्या घटना का घडाव्यात? त्याच्यामध्ये राज्य सीमा, महाराष्ट्र कर्नाटक सीमा हा महत्त्वाचा भाग। बाकी एकूण कुठल्याही दोन राज्यांच्या सीमांवर ज्या प्रकारचे अवैध उद्योग, ज्या प्रकारचे रॅकेट्स, बाकी गोष्टी सुरू असतात, त्या प्रकारचे नको ते उद्योग, नको ते धंदे मिरजमध्ये सुद्धा सुरू आहेत। पण त्यामुळे अनेकदा असं होतं की काहीतरी अशा प्रकारच्या गोष्टी येतात आणि मग त्या गोष्टींवरच आपण फक्त त्या गोष्टींना केंद्रबिंदू मानतो आणि प्रत्यक्षातली त्या बाजूच्या, त्या भागाची जी खरी ओळख आहे, जे व्यवच्छेदक वैशिष्ट्य, व्यवच्छेदक लक्षण आहे, त्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होतं। आणि मिरजमध्ये मी आत्ता ऑनलेस हॉस्पिटलमध्ये आहे। ऑनलेस हॉस्पिटलचे जे संचालक आहेत त्या संचालकांना मी भेटणार आहे। त्याचप्रमाणे इथले जे बाकीचे डॉक्टर आहेत, रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यांना मी भेटणार आहे आणि एकूण समजून घ्यायचं की ही सगळी वैद्यकीय परंपरा आहे। पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे वैद्यकीय ज्ञान, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची जी परंपरा आहे मिरजला, त्याचा उल्लेख निमित्तानं होणं हा एक पहिला भाग आहे। दुसरा मुद्दा असा आहे की आता डॉक्टर आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहत आहेत। अशावेळी डॉक्टरांचं नक्की काम काय, त्यांची आचारसंहिता काय, इथिक्स काय, याच्याबद्दल पण बोललं जाणं तेवढंच महत्त्वाचं। आणि तिसरा मुद्दा जो आहे तो आहे महिलांच्या सक्षमीकरणाचं आणि त्यामध्ये डॉक्टरांच्या सक्रिय पुढाकाराचा। प्रमोद, आपण आता चर्चेला मी सुरुवात करणार आहे, पण त्यापूर्वीची ओळख झाली पाहिजे लोकांना। मिरज काय आहे हे कळलं पाहिजे, म्हणून की तुमच्याशी काहीतरी बोलूया। काय सांगाल? डॉक्टर विल्यम वॉनलेस हे 1886 साली या ठिकाणी आले आणि त्यांनी अक्षरशः सायकलवरनं पायी फिरून, आणि जो अगदी अतिशय त्यांच्या कसोटीचा काळ होता तो म्हणजे प्लेगच्या साथीचा, तर त्या काळात त्यांनी घरोघरी जाऊन अत्यंत रिस्क घेऊन, अतिशय एक नाममात्र म्हणण्यापेक्षा नाहीच, काहीच त्यावेळेला ते पैसेसुद्धा घेत नव्हते, तर ते घरोघरी गल्लीबोळात जाऊन किंवा बाजार करायचे, साप्ताहिक जे शेजार खेड्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जे साप्ताहिक बाजार भरायचे, तिथं ते स्वतः सायकलनं जायचे आणि तिथं फुकट औषधोपचार करायचे। हे एकीकडं म्हणजे अशा गोष्टींचा जो एक पायनियर आपण ज्याला म्हणू, सामाजिक वैद्यकीय सेवेचा जो एक पायाभूत म्हणजे पाया या ठिकाणी घातला गेला, त्याच्यानंतर त्यांना जगभरातनं त्याला जगन्मान्यता मिळाल्यासारखी झाली। लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज या लोकांनी त्यांना भरभरून मदत केली। लोकमान्य टिळकांनी म्हणजे शाहू महाराजांनी लोकमान्य असं पत्र लिहिलं, तो पत्रव्यवहार उपलब्ध आहे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या दप्तरामध्ये तो पत्रव्यवहार उपलब्ध आहे की शाहू महाराजांनी स्वतः पत्र लिहिलं होतं लोकमान्य
ना की आपल्याला प्रकृतीला डॉक्टर वॉनलेस हे इथं मिरजत प्रॅक्टिस करतात आणि त्यांना आपण उपचार घ्यावेत म्हणून यांच्याकडं. महात्मा गांधींनी या ठिकाणी छोटीशी शस्त्रक्रिया करून घेतलेली आहे. हेच नव्हे तर अनेक दिग्गज खांडेकरांचं निधन या रुग्णालयात झालेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते त्यांना तो पहिले असे साहित्यिक होते की ज्यांना सन्मानाचा मृतदेह बाहेर काढताना इथल्या म्हणजे ख्रिश्चन परंपरेनुसार तर त्यांना सन्मानानं त्यांचा अतिशय म्हणजे सॅल्यूट आपण शेवटचा जो म्हणतो त्यांना तशा पद्धतीनं हे केलं होतं. त्याच्यावर एका पत्रकारांनी पुस्तक लिहिलं आहे की तो जो कालखंड होता वि स खांडेकर जे सिरियस होते तर तो एक 10 दिवसाचा जो कालखंड होता त्याच्यावर एक पुस्तक आलेलं आहे. 121 वर्षांची परंपरा आहे. असं एक रुग्णालय मिरजसारख्या ठिकाणी सुरू आहे आणि लोक सचोटीनं प्रामाणिकपणे आस्थेनं निष्ठेनं काम करतायत, वैद्यकीय व्यवसाय करतायत, गोरगरिबांची सेवा करतायत, सर्वसामान्य माणसांवर उपचार करतायत. ज्या प्रकारचा इतिहास सांगितला की वि स खांडेकर इथे गेले, त्यांच्यावर उपचार इथे झाले. आता हे सगळं आपण बोलत असताना एक महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो डॉक्टरांचा. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिरज शाखेचे अध्यक्ष असणारे रेडिओलॉजिस्ट असे डॉक्टर विजयकुमार माने आत्ता माझ्यासोबत आहेत. डॉक्टर विजयकुमार माने खरं म्हणजे हा जो इतिहास आहे म्हणजे ऑनलेस हॉस्पिटलचा असेल, मिशन हॉस्पिटल ज्याला आपण आता म्हणतो तर त्याच्याबद्दल तर सविस्तरपणे मी बोलत राहीनच. पण मला आत्ता हे करणं यासाठी आवश्यक वाटलं की एकीकडे म्हैसाळसारख्या घटनांमुळे मिरज चर्चेमध्ये असताना मिरज खरी परंपरा काय आहे ते पण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. अनेकदा काय होतं की चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळत नाही आणि वाईट गोष्टींना मात्र मिळते अशी पण लोकांची तक्रार असते. त्यामुळे मला हे महत्त्वाचं वाटतं. पण बेसिकली विजयकुमार माने तुम्ही डॉक्टर आहात आणि रेडिओलॉजिस्ट आहात, IMAचे अध्यक्ष तर आहातच. रेडिओलॉजिस्ट म्हणून मला तुम्हाला जे विचारायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण सध्या चर्चेमध्ये जी मंडळी आहेत त्यामध्ये रेडिओलॉजिस्ट प्रामुख्याने आहेत आणि सोनोग्राफी असेल त्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे. अशा वेळी हे जे चाललं आहे सध्या म्हणजे गर्भपात असतील, स्त्रीभ्रूण हत्या असतील, गर्भलिंग निदान चाचणी अवैध पद्धतीने बाकी सगळ्या सुरू असलेल्या गोष्टी असतील, मी सारखं ते 4 दिवस विचार करतोय, लोकांशी बोलतोय, हे रोखायचं कसं? की आजकाल आपण बघतो की मागणी तसा पुरवठा हे सध्या मार्केटिंगचं सध्या तंत्र आहे. पण या ठिकाणी बघितलं असेल की या डॉक्टरांकडे जो जाणारा रुग्ण आहे तो सुद्धा यामध्ये तेवढाच दोषी आहे. जसं साहेबांनी म्हटले की डॉक्टर या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे आहेत, परंतु हा प्रश्न फक्त वैद्यकीय सेवेपुरता वैद्यकीय व्यवसायापुरता न राहता हा खूप सामाजिक प्रश्न आहे. यात सगळ्या घटकांनी यात पुढाकार घेऊन हा आपल्याला कसा रोखता येईल हा मोठा प्रश्न आहे. आता जो विषय राहतो तो सोनोग्राफीबद्दल. तर आपण जे बघतो सोनोग्राफी असो किंवा बाकीचं काही जे तंत्रज्ञान असो, ह्यात आजकाल कसं झालेलं आहे की माणसाच्या किंवा आपल्या रुग्णाच्या निदानाच्या दृष्टीने किंवा उपचाराच्या दृष्टीनं अद्ययावत उपचार पद्धती किंवा निदान पद्धती आज अस्तित्वात आलेली आहे आणि या अनुषंगाने माणसाचं आयुष्यमान सुद्धा वाढतं आहे. परंतु ही गोष्ट आपण बघितली तर ही गोष्ट ही जे मशिनरी आहेत किंवा जे सुविधा आहेत या योग्य हातात असणं फार महत्त्वाचं आहे. तर यासाठी काय आहे की जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली जी स्पेशालिटी आहे त्यामध्ये जर आपलं ज्ञान वापरून जर सेवा दिली तर त्याचा निश्चित फायदा हा रुग्णांना होणार आहे. त्या दक्षता समितीमध्ये शहाणे लोक फार कमी आहेत असं लक्षात आलं, ज्यांना कळतं मेडिकल सायन्समधलं. कारण असं आहे की शेवटी सोनोग्राफी असेल, गर्भपात असतील किंवा हे जे मुद्दे आहेत हे मेडिको लिगल मुद्दे आहेत. त्यामुळे केवळ पोलिसी पातळीवर ते पोचणार नाहीत, लोकांना कळणार नाहीत. केवळ कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावर पण ते कळणं अवघड आहे, कारण त्याच्यामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वैद्यकीय ज्ञानाचा मोठा भाग आहे. अशा वेळी मेडिको लिगल असं असल्यामुळे मेडिकल सायन्स कळणारे लोक दक्षता समिती असले पाहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि बाकी सगळ्या समित्यांनी त्यांना तसं विश्वासात घेतलं पाहिजे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन्स यांनी तसा पुढाकार घेतला पाहिजे. तो घेतला जात नाही, इथंच नाही एकूणच घेतला जात नाही असं वाटतं का? की ह्या ज्या समिती असतात एस्पेशली ज्या PCPNDT ॲक्टशी संबंधित ज्या काही समिती आहेत तर त्यामध्ये जनरली एक रेडिओलॉजिस्ट हा असतो आणि असणं भागच आहे की अर्थात किंवा सोनोलॉजिस्ट की ज्याला ह्या सगळ्या परिस्थितीची कल्पना असते. ते सर्वांगीण दृष्टीने विचार करून ते योग्य ते निर्णय घेत असतात किंवा योग्य ते तपासणी करत असतात. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये या समितीमध्ये डॉक्टर असणं फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट असेल तर हे तर फारच उत्तम. म्हैसाळमध्ये जे घडलं त्याच्यामध्ये जरा तुम्हाला असं वाटतं का की याच्यानंतर वैद्यकीय एकूण व्यवस्थेमध्ये काही सुधारणांची आवश्यकता आहे, यंत्रणेमध्ये काही दुरुस्ती झाली पाहिजे असं वाटतं का? कसं असतं की अशा ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेलाच हा सगळा
बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला जातो आणि परत थोडी परिस्थिती सुधारताच परत सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. परंतु हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे आणि इतका तसे सर्व मोठ्या प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेली आहे. तर या मुद्द्याच्या अनुषंगानुसार काय ज्या कुठे त्रुटी राहिल्या असतील तर आपल्याला योग्य पद्धतीने या अशा गोष्टी जर हातात येत असतील तर आपण त्या त्रुटी दूर करणं महत्त्वाचं आहे. शेखर जोशी आत्ता माझ्यासोबत आहेत. शेखर जोशी हे सकाळच्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक. शेखर, आता एकूण डॉक्टरांना आपण बोलतो आहोत आणि 2 दिवसांपूर्वी आपण सगळ्या म्हैसाळमध्ये काय घडतं त्याच्या अनुषंगानं पण चर्चा केली. आत्ता कुठल्या गोष्टी फार आवश्यक आहेत प्रामुख्यानं वैद्यकीय संदर्भातल्या असं वाटतं? नाही, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्या ज्या दक्षता समित्या आहेत ह्या अशा प्रकारच्या 32 समित्या कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली आहेत. त्यामुळं कलेक्टरसारखा माणूस कधी कधी असंही म्हणून जातो की मी एवढ्या समित्यांचा अध्यक्ष आहे तर मी कुठं कुठं पाहणार. त्यामुळं कलेक्टरवर लोड आहे का हे सुद्धा एकदा शासनानं बघायला पाहिजे. आणि जर लोड असेल तर त्यासाठी एक वेगळी यंत्रणा म्हणजे हे फार हा महत्त्वाचा भाग आहे की जन्माला येणाऱ्या उमलणाऱ्या कळ्याच खोडल्या जातात आणि ह्याच्यावर कितीही मोठे कायदे केले. म्हणजे आत्ताची अमेंडमेंट ही मोठी अमेंडमेंट आहे की याला 10 वर्षाची शिक्षा आहे, जन्मठेप आहे किंवा जे पालक किंवा जे हे घरचे लोक करतायत मुलीच्या त्यांनासुद्धा शिक्षा आहे. एवढ्या करूनसुद्धा यातनं हे लोक सुटत असतील तर मला वाटतं की यासाठी वेगळी यंत्रणेची गरज आहे. मला असं वाटतं की याबद्दल गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. जे समकालीन मुद्दे आहेत त्याच्याबद्दलही बोलणार आहोत. हॉस्पिटल जे आहे त्याचा इतिहास, ती वैद्यकीय परंपरा या सगळ्याविषयी जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतो एक छोटासा ब्रेक. आमच्या यंत्रणेकडून काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू. मी आता एका फार महत्त्वाच्या व्यक्तीसोबत आहे. डॉक्टर नथानिएल ससे हे वानलेस मिशन हॉस्पिटलचे संचालक आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि गेल्या 5 वर्षांपासून या हॉस्पिटलचे संचालक म्हणून काम बघतात. मिशन हॉस्पिटलमध्ये चीफ मेडिकल ऑफिसरच्या दर्जाची अशी ही पोझिशन आहे. त्याला संचालक म्हणतात, डिरेक्टर म्हणतात आणि गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर ससे त्याच्यावर काम करत आहेत. खरं म्हणजे तुमचं स्वागत या शोमध्ये आणि बाकी आपण गप्पा मारणार आहोतच. पण मला सुरुवातीला उत्सुकता जी आहे ती तुमच्या नावाबद्दल. डॉक्टर नथानिएल हे जे नाव आहे त्या नावाबद्दल सांगा, कारण ते तसं फार नेहमी दिसणारं नाव नाही आहे. नथानिएल हे नाव बायबलमधून आलेलं आहे आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये होता त्यावेळी त्याची या नथानिएल नावाच्या व्यक्तीशी भेट झाली आणि पहिल्या भेटीतच त्याने त्याला सांगितलं की तू हा स्वच्छ मनाचा माणूस आहेस आणि तुझ्या मनामध्ये पाप नाही, असा त्याचा बायबलमधला रेफरन्स आहे. डॉक्टर नथानिएल, वानलेस हॉस्पिटलच्या अनुषंगानं मी काही गोष्टी जरा माहिती करून घेत होतो आणि माझी इथली जी टीम आहे, स्थानिक सहकारी जे आहेत ते त्याबद्दल सांगत होते. 1894चं हे हॉस्पिटल आहे आणि तेव्हापासून ते 2017पर्यंत याच प्रकारचं काम निष्ठेने करत राहणं ही फारच मोठी तपश्चर्या आहे, मोठं काम आहे. जरा सुरुवातीला आपण बाकी बोलत राहू, पण सुरुवातीला हे सगळं जे काम आहे, हा सगळा जो इतिहास आहे तो इतिहास जरा सांगा ना. 1894 साली 4 जुलै या दिवशी या हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची पायाभरणी झाली. पण त्याही पूर्वी डॉक्टर विल्यम वॉन्डलेस नावाचा एक तरुण अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन ज्या देशाबद्दल त्याला माहिती नाही, ज्या गावाबद्दल माहिती नाही, त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेने या वैद्यकीय सेवेसाठी इथे आला. जुन्या रूढी, जुन्या संकल्पना, मानसिकता, नवीन औषधाबद्दलचे जे गैरसमज, या सर्व गोष्टींच्यावरती मात करून एका छोट्या गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी या या हॉस्पिटलची पायाभरणी केली आणि 1891 साली आल्यानंतर 3 वर्षामध्ये त्यांनी या नवीन जागेमध्ये, जी जागा शाहू महाराज आणि आपले मिरजेचे पटवर्धन सरकार गंगाधरपंत पटवर्धन यांनी जी जागा दिलेली होती त्या जागेवरती त्यांनी या हॉस्पिटलची स्थापना केली. आणि या 123 वर्षाच्या वाटचालीमध्ये केवळ सेवेसाठी म्हणूनच या हॉस्पिटलची निर्मिती झाली असल्यामुळं आजपर्यंत आम्ही या स्पर्धेमध्ये टिकून आहोत. कुठल्याही प्रकारची
जी आजकालच्या वैद्यकीय सेवेमध्ये ज्या नवीन नवीन रूढी येत आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रथा निर्माण होत आहेत, अशा प्रकारच्या प्रथेमध्ये न गुंतून राहता केवळ सेवा हा एकच स्थायीभाव ठेवून आम्ही ही संस्था इतकी वर्ष चालवू शकलो. ही केवळ एकतर देवाच्या आशीर्वादानं आणि ह्या केवळ आमच्या सेवेची पावती या परिसरातील लोकांनी आमच्या कार्यासाठी दिलेली एक पावती आहे असं मी म्हणू शकेन. डॉक्टर नथानियल, मला एक सांगा की आता या बाकीच्या गोष्टी आहेतच महत्त्वाच्या. एक तर हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास तुम्ही सांगता आहात आणि मला खूप महत्त्वाचं वाटतं हे की त्यावेळी शाहू महाराज असतील किंवा ही सगळी जी मंडळी आहेत त्या राजेरजवाड्यांनी या सगळ्या गोष्टींना फार महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासाठी मूलभूत सुविधा पुरवणं, त्यांना जमीन देणं, त्यासाठी बळ देणं ही फारच मोठी गोष्ट आहे. तुम्हाला स्वतःला या सेवेकडे वळावं असं कसं वाटलं? म्हणजे बांधलेचा इतिहास तुम्ही सांगितला, एकूण मिशन या पद्धतीनं हे हॉस्पिटल काम करतं आहे, पण तुमच्याविषयी जरा व्यक्तिगत जाणून घ्यायला मी उत्सुक आहे की तुम्ही मुळात या व्यवसायाकडे कसे आलात, या हॉस्पिटलकडे कसे आलात? माझे वडील हे वैयक्तिक डॉक्टर होते आणि त्यांचं शिक्षणही या वॉनलेस हॉस्पिटलच्या त्यावेळच्या मिरज मेडिकल स्कूलमध्ये झालं. ज्यावेळेला डॉक्टर वॉनलेसना लक्षात आलं की एकट्याने ही सेवा पुढे नेऊ शकणार नाहीत, त्यावेळेला त्यांनी या संस्थेमध्ये मिरज मेडिकल स्कूल या नावाचं एक वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र चालू केलं. डॉक्टरच नव्हे तर परिचारिका, लॅब टेक्निशियन आणि इतर वैद्यकीय क्षेत्राला लागणारे सर्व जे कोर्सेस आहेत ते त्यांनी या ठिकाणी सुरू केले. आणि आता भारत देशामध्ये साधारणपणे 80च्या आसपासचे जर आपण डॉक्टर जे हयात आहेत त्यांच्याकडे बघितलं, केरळा, मध्य प्रदेश, तमिळनाडू या ठिकाणी अजूनही 80-90च्या आसपास जेव्हा आहेत त्यांनी या कॉलेजमधून शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेवा चालू केली. माझे वडीलही या वैद्यकीय स्कूलमध्ये शिकले आणि त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आणि ही आमची दुसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी आता आहे. माझी मुलगी देखील भारत देशातलं सर्वोत्तम कॉलेज ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेलोर इथे शिक्षण घेत आहे. तर मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी या मिरज या शहरामध्ये शिकलो नाही, तर मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर इथे शिकलो आणि तिथून मी MD करून आल्यानंतर मी इथे सेवेमध्ये रुजू झालो. आणि त्यावेळची गरज अशी होती की मेंदूरोग तज्ज्ञ या भागामध्ये कोणी नव्हते. तर त्यावेळचे जे संचालक होते त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे मेंदूरोगाच्या साठी सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यासाठी त्यांनी मला वेल्लोर या ठिकाणी मेंदूरोगाच्या शिक्षणासाठी DM इन न्यूरोलॉजी या शिक्षणासाठी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरला पाठवलं. तिथून शिकून आल्यानंतर गेली 24 वर्ष मी याच ठिकाणी कार्यरत आहे. नथानियल, फारच तुम्ही इंटरेस्टिंग सांगता आहात. बेसिकली मेंदूविकाराच्या अनुषंगानं काम करणारी ही महाराष्ट्रातली फार महत्त्वाची संस्था आहे, कारण या विषयावर काम करणारे लोक फार कमी आहेत. आणि मुख्य म्हणजे तुमच्याकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर प्रशिक्षणाचा, संशोधनाचा असाही भाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. एक मुद्दा बघा, म्हणजे मी म्हैसाळला आलो होतो आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जेव्हा काही लोकांशी बोलत होतो तेव्हा अलीकडे वाढलेले गर्भपात आणि त्यातही गर्भलिंग निदान, अवैध पद्धतीने होणारे गर्भपात, ते सगळं रॅकेट जे लोक करतायत त्या सगळ्या याच्यामध्ये भाग घेत आहेत किंवा जे अशा प्रकारचे ऑपरेशन्स करतायत, गर्भपात करतायत, त्यांचा रेडिओलॉजीशी काही संबंध नाही. हे सगळं जे चाललं आहे, म्हणजे मला 2-3 स्तरांवर हे विचारणं महत्त्वाचं वाटतं. कारण एक एवढी मोठी लेगसी, एवढा मोठा वारसा असणाऱ्या वैद्यकीय संस्थेमध्ये तुम्ही काम करता आहात आणि दुसरीकडे पूर्णपणे डॉक्टरच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावेत अशा प्रकारची एकूण व्यवस्था निर्माण होते आहे. अशावेळी डॉक्टरांची जी ओथ आहे, जी आचारसंहिता आहे, तिचं काय करायचं, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या या लढ्यामध्ये डॉक्टर स्वतःहून सक्रियपणे उतरणार की नाही, हा पण प्रश्न आहे. काय सांगाल? सुरुवातीलाच बोलताना मी महिलांना, मातांना, भगिनींना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याला विसरून गेलो. त्या पहिल्यांदा मी देतो. आणि या सगळ्या ज्या घटना आजकाल आपण पाहतोय त्यामध्ये आपल्या मानसिकतेचा खूप मोठा भाग आहे. आपला समाज महिलांच्याकडे आज कसा बघतोय, एका स्त्रीकडे कसा बघतोय, एका छोट्या स्त्री बालकाकडे कसं बघतोय, यामुळं ही परिस्थिती निर्माण होते. आपला समाज या डॉक्टरांना अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी
उद्युक्त करत आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय अशा प्रकारच्या वाईट घटना समाजामध्ये घडूच शकणार नाहीत. आज जर स्त्री, प्रत्येक जन्मलेलं स्त्री बालक हे महत्त्वाचं जर असेल तर गर्भलिंग निदान हे होऊच शकणार नाही, त्याची गरजच लागणार नाही. आज आपण स्त्री या कडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो खूप चुकीचा आहे. जे छोटंसं बालक, स्त्री बालक जन्मतं तेच जर आपण मारणार असो तर आपला जो स्त्री पुरुषांचा जो रेशो आहे तो देशभरामध्ये कसा टिकून राहणार. आणि स्त्री बालक हे आपल्याला नको आहे म्हणून ज्या वेळेला आपले नागरिक डॉक्टरांच्याकडे एखाद्या जातील की याचा गर्भपात करून द्या, त्याच वेळेला डॉक्टर या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतो. म्हणजे गरजेप्रमाणे ही सुविधा निर्माण झालेली आहे जी समाजाला घातक आहे. ही प्रवृत्ती मुळात चुकीची आहे की स्त्री बालक नको. जर स्त्री बालक पाहिजे असेलच तर कोणी त्या डॉक्टरांच्याकडे जाणार नाही की गर्भपात करा म्हणून. आणि अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्ती देखील समाजामध्ये राहणार नाहीत. तर सर्वप्रथम आपण स्त्री या लिंगाला आदर देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी शिकलं पाहिजे आणि मगच ही समाजातली वाईट प्रवृत्ती आहे ही समूळ नष्ट होऊन जाऊ शकेल. डॉक्टर, हा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहेच. म्हणजे तुम्ही तात्विक स्तरावर हा मुद्दा मांडला, पण बेसिकली डॉक्टर म्हणून मला तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी पुढे जरा विचारायचं आहे की आता दिसतंय असं की मुळामध्ये वैद्यकीय स्वरूपाची जी एक यंत्रणा पाहिजे तशा प्रकारची यंत्रणा दिसत नाही. ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा कोलमडत आहेत. जे कायदे आहेत त्या कायद्यांचा भंग होतो आहे. दक्षता समितीला सहआरोपी करा अशा प्रकारची मागणी पुढे येते आहे. आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. इथपासून ते जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, तिथले वैद्यकीय अधिकारी यांनी काहीच केलं नाही. यातला मुद्दा केवळ म्हैसाळ नाही आहे. म्हैसाळ क्षणभर बाजूला ठेवा. बेसिकली जो आपला मुद्दा आहे की तुम्ही म्हणता आहात की स्त्रीला आदर दिला पाहिजे, तर ठीक आहे, हे तत्त्वज्ञान आहे, हे सगळ्यांना मान्य आहे, हे सगळेजण आपण स्टेजवर बोलत असतो, भाषणात सांगत असतो. पण तरी प्रत्यक्षात मात्र फील्डवर जे घडतं, अमानुष पद्धतीने घडतं, त्याच्या अनुषंगानं डॉक्टरांनी, कारण तुम्ही वैद्यकीय संस्था चालवता, तर वैद्यकीय संस्थांनी काय भूमिका घेतली पाहिजे, कसा पुढाकार घेतला पाहिजे? सर्वप्रथम समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, समुपदेशन झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी, एखादी अवैध गोष्ट चालू आहे एका ठिकाणी, तर त्या गोष्टीबद्दल ज्या वेळेला समाजाला लक्षात येतं की अशा प्रकारची काहीतरी गोष्ट चालू आहे, तर जी 19 भ्रूणहत्या ज्या त्या ठिकाणी झाल्या त्या झाल्या नसत्या. आज एखाद्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरच्या क्वालिफिकेशन प्रमाणच्या पेक्षाही जास्ती गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी काहीतरी अवैध चालू आहे का याबद्दल ज्या वेळेला समाजाचं लक्ष जातं त्यावेळेला त्या योग्य अधिकाऱ्यांच्याकडे या गोष्टी नजरेला आणून देणं ह्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. ज्या वेळेला म्हैसाळसारख्या ठिकाणी अशी गोष्ट चालते असा संशय जरी आला असला तर त्यावेळेला योग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला गेला असता. पेपरमध्ये ज्या गोष्टी वाचतो त्याच आम्हाला कळतात, पण त्यावरून असं दिसतं की त्या दवाखान्याकडे त्या गावातील कोणतेही पेशंट जात नव्हते, पण त्यामधल्या ज्या रजिस्टरमधल्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागातून आलेल्या रुग्णांच्या नोंदी सापडल्या. एखाद्या छोट्या गावामध्ये इकडून जर रोगी येत असतील तर त्या ठिकाणाचं रहस्य काय आहे हे जाणून घेणं त्या समाजातील लोकांचं गरज आहे. त्यांनी अशी गोष्ट अवैध होते असा संशय जरी आला तरी त्या गोष्टी अधिकाऱ्यांच्या नजरेला, पोलिसांच्या नजरेला आणून देणं खूप गरजेचं होतं. आणि ज्यावेळेला समाजाचं अशा गोष्टीकडे लक्ष असेल आणि आपण याबद्दल जागरूक असू तर अशा प्रवृत्ती बळावणार नाहीत. हे ॲटोमॅटिकली गोष्ट घडू शकते. फक्त आपण याबाबतीत जागरूक असणं गरजेचं आहे. आमच्या संस्थेमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही घटना होऊ नयेत आणि होणार नाहीत याचं कारण असं की त्याची एक सेट प्रोटोकॉल ठरलेला असतो की आम्ही कायद्यानं ज्या बांधील PCPNDTचा जो लॉ आहे की इथे लिंग निदान होत नाही, हे हॉस्पिटलच्या गेटपासून रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या प्रत्येक अल्ट्रासाऊंडच्या मशीनवरती लिहिलेलं असतं आणि हे मशीन त्या अधिकाऱ्यांच्याकडे डायरेक्टली ऑनलाईन लिंक्ड आहे. त्यामुळं अशा प्रकारची प्रवृत्ती शहरामध्ये होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्या बाबतीत कायदे त्या दृष्टिकोनातून खूप कठोर आहेत. पण एखाद्या छोट्या गावामध्ये जर होत असेल तर ते कायद्याच्या नजरेत येणं थोडंसं अवघड आहे. आणि या दृष्टिकोनातून जागरूक आणि सुजाण नागरिक ही खूप मोठी ताकद या सगळ्या प्रवृत्तींना थांबवण्यासाठी असू शकेल, अगदी बळकट असू शकेल.
डॉक्टर नथानियल ससे फार महत्त्वाचं सांगतायत, पण त्याचवेळी विजयकुमार मानेंकडे मला परत जायचं आहे. रेडिओलॉजिस्ट असणारे डॉक्टर विजयकुमार माने, एक प्रश्न असा पडतो अनेकांना की ही जी मशीन आहे सोनोग्राफीची, ती काही झेरॉक्स मशीन आहे का? म्हणजे कुणी वाटलं, घेतली विकत आणि केलं सुरू, काय म्हणजे त्यात काही काही कायद्याची काही चौकट आहे की नाही? जी सोनोग्राफीची मशीन आहे ती देणाऱ्या ज्या कंपनी आहेत किंवा जो घेणार आहे या सर्वांवर कायद्याची नजर आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीतूनच जायला लागतं. आता जो घेणार आहे त्याचं PCPNDT ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन असणं फार महत्त्वाचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन केले आहे का हे बघणं या कंपनीचं पण कर्तव्य आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे शहनिशा झाल्यानंतरच हा मशीन दिलं जातं आणि मशीन दिल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याच्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदी करायला लागतात. त्यामुळे हे मशीन घेणं इतकं सोपं नाही आहे. हे सगळ्यात त्या कायद्याच्या बाबींची पूर्तता करूनच हे मशीन घेतलं जातं. पण तरी ते कायदे कसे मोडले जातात हे आपण बघतो आहोत. डॉक्टर नथानियल ससे, तुम्ही जे काही सगळं मगापासून सांगता आहात ते सगळंच महत्त्वाचं आहे. एक शेवटचा फक्त मुद्दा या निमित्ताने उपस्थित करतो. तुम्ही MD केलं त्याला आता किती वर्ष झाली? हां, मी जवळपास गेली 30 वर्ष, 3 दशकं तुम्ही या व्यवसायामध्ये आहात आणि शिकत असतानाही होताच. त्यामुळे जवळपास एक 3.5-4 दशकं तुम्ही या सगळ्या क्षेत्राशी निगडीत आहात. गेल्या 30-40 वर्षांमध्ये जे वैद्यकीय व्यवसायामध्ये बदल झाले, कारण याच कालावधीमध्ये जागतिकीकरण आलं, चंगळवाद आला, लोकांच्या हातामध्ये पैसा आला, बाकीच्या गोष्टी आल्या, भांडवलवाद जरा आणखी प्रबळ झाला, बाजारपेठा आल्या, या सगळ्याचा वैद्यकीय व्यवसायावर झालेला परिणाम कुठला, आव्हानं कुठली आणि त्यासाठी काय वैद्यकीय व्यवसायानं आता पथ्य पाळलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे? आपण ज्या वेळेला म्हणालात की वैद्यकीय व्यवसाय, त्याच वेळेला त्याचं व्यावसायीकरण झालं. कारण वैद्यकीय सेवा ही जोपर्यंत सेवा होती तोपर्यंत त्याचं व्यवसायामध्ये हे झालेलं नव्हतं, परिवर्तन झालेलं नव्हतं. ज्या वेळेला प्रायव्हेट कॉलेजेस यांचं जे स्तोम माजलं या देशामध्ये आणि पैसे देऊन लोक डॉक्टर व्हायला लागले, त्यावेळेला हा जो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा धंदा जो चालू झाला, त्यानंतर जी मुलं अशा कॉलेजेसमध्ये शिक्षण घ्यायला लागली, त्यावेळेला दिलं जाणारं डोनेशन, त्याच्यासाठी दिली जाणारी मोठी फी, ही जर आपल्याला पुन्हा मिळवायची असेल तर त्याचं व्यवसायामध्ये कसं परिवर्तन झालं हे सांगायला लागणं अवघड नाही आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या वेळेला वैद्यकीय शिक्षणापासून सुरू झाल्या, त्याच वेळेला ह्याचं व्यावसायीकरण सुरू झालं. ज्या वेळेला समाजामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस होती, ज्या वेळेला मी शिकत होतो त्यावेळेला 6 महिन्याची फी 150 रुपये शिक्षणची फी मी देत होतो आणि हॉस्टेलची फी 50 रुपये 6 महिन्याची. इतक्या कमी खर्चामध्ये शिकल्यानंतर आमच्या गरजा आणि आमच्या या व्यवसायातून, आता व्यवसायच म्हणायला लागेल, मिळणाऱ्या आपल्या मोबदल्याची अपेक्षा आमची फार कमी होती. आज जी व्यक्ती वर्षाला लाखो रुपयाची फी देते, खूपसं डोनेशन देतं, त्यावेळेला त्या पैशाची रिकव्हरी कशी करायची याचा मार्ग सर्वसामान्य नाही, तो या व्यावसायीकरणातूनच आहे. आणि जर पुन्हा या व्यवसायाचं स्वरूप पुन्हा सेवेकडे वळवायचं असेल तर आत्ताची जी या नवीन सरकारनं आणि गेल्या काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्टानं ज्या ॲडमिशनच्या बाबतीत जी धोरणं फिक्स केलेली आहेत, त्यामध्ये या व्यावसायीकरणापासून सेवेपर्यंत जाण्याचं पुन्हा मार्ग आपल्याला दिसू शकेल असं मला वाटतंय. ज्या वेळेला क्रायटेरिया शिक्षणासाठी हा केवळ मेरिट असतो आणि एका कॉमन एंट्रन्सच्या द्वारे सर्व कॉलेजेसमधली ॲडमिशन्स जर होत असतील तर त्या ठिकाणी डोनेशन, मोठी फी, ह्या जर गोष्टी होत नसतील तर कदाचित या व्यवसायाकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल. आणि नीट ही परीक्षा ही त्या दृष्टिकोनातून खूप मोठं चांगलं पाऊल आहे. सुप्रीम कोर्टाचं याबद्दल खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. अगदी मुळातच गेलं पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि तो मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. कारण असं आहे की CETच्या निमित्तानं जे काही झालं आणि ज्या प्रकारे गैरव्यवहार झाले ते आपण सगळेजण बघत आहोत. आणि मग याच पद्धतीनं मुलं जर आली कॉलेजमध्ये तर पुढे ते प्रॅक्टिस काय करणार, पुढे व्यवसाय काय करणार. त्यामुळे या सगळ्या संदर्भातलं चिंतन फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर नथानियल ससे यांच्याशी बोलणं मला फार आवश्यक वाटलं. याची 2 कारणं अर्थातच मी सुरुवातीला सांगितली त्याप्रमाणे. एक तर जवळपास 125 वर्षांची परंपरा असणाऱ्या एका वैद्यकीय संस्थेचे
ते संचालक आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत प्रख्यात देशातले, आणि त्याचप्रमाणे स्वतःही जवळपास 3-4 दशकं या वैद्यकीय सेवेमध्ये ते काम करत आहेत. त्यामुळं असा एक डॉक्टर या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो हे समजणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. ही चर्चा पण अशीच पुढे नेणार आहोत. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आमच्या यंत्रणेकडून काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू. आवाज महाराष्ट्राचं या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. म्हैसाळमध्ये जे घडलं त्याच्या निमित्तानं एकूण वैद्यकीय व्यवसायामध्ये या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि खरंच जी डॉक्टरांची आचारसंहिता आहे तिचा भंग होतो आहे का, आणि मग वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा नक्की काय आहे, या सगळ्या अनुषंगानं आज आपण मगापासून बोलतो आहोत. आणि त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे प्रामुख्यानं आले. एक म्हणजे म्हैसाळच्या शेजारी जी मिरज आहे, सांगली आहे, त्यांना वैद्यकीय व्यवसायाची, वैद्यकीय संशोधनाची एक दीर्घ परंपरा आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे हे होत असतानाच वैद्यकीय व्यवसाय सचोटीनं करणारे, प्रामाणिकपणे करणारे लोकसुद्धा आहेत. हा दुसरा मुद्दा आहे. त्यांची बाजू येणं आवश्यक होतं. डॉक्टरांची भूमिका काय आहे तोही मुद्दा आपण घेतला. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की म्हैसाळसारख्या घटना मग का घडतात. म्हणजे मिरज आणि सांगलीमध्ये एवढी हॉस्पिटल्स आहेत, एवढे चांगले डॉक्टर्स आहेत, निष्णात असे शल्यचिकित्सक आहेत, तरीसुद्धा या प्रकारे ज्याच्याकडे डिग्रीज नाही, ज्याच्याकडे ते सगळं करण्याचा परवाना नाही, अशा प्रकारचा डॉक्टर जेव्हा या सगळ्या गोष्टी करू लागतो, गर्भलिंगा निदान करू लागतो, गर्भपात करू लागतो, आणि मग एकूणच ज्या प्रकारच्या अमानुष घटनांना तोंड द्यावं लागतं, या सगळ्या अनुषंगानं आपण बोलतो आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्यासोबत आहेत सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक, म्हणजे ज्याला सिव्हिल सर्जन असं म्हणतात, ते डॉक्टर संजय साळुंखे. डॉक्टर संजय साळुंखे हे या सगळ्या व्यवस्थेमधले अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. याचं कारण असं आहे की मुळामध्ये ही सगळी व्यवस्था ही प्रामुख्यानं आरोग्य विभागाशी संबंधित आहे. आणि आरोग्यमंत्र्यांची भूमिका काय आहे ते आपण बघितलं. आरोग्यमंत्र्यांना त्यातलं गांभीर्यच कळलेलं नाही आहे, हे आपण एकीकडे बघतो आहोत. दुसरीकडे हे पण आपण बघितलं तिथं जाऊन म्हैसाळमध्ये की ज्या ठिकाणी ज्या भारतीय हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार चालू होता, त्या भारतीय हॉस्पिटलच्या अगदी शेजारी हाकेच्या अंतरावर, म्हणजे मी भारतीय हॉस्पिटलपासून चालत येऊन तुम्हाला दाखवलं की किती जवळ आहे, 2 मिनिटांच्या 3 मिनिटांच्या हाकेच्या चालत तेवढं अंतर आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी मी बोललो, आणि डॉक्टर मोमीन तिथे होते. तेव्हा डॉक्टर मोमीन असं म्हणाले की मी काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, हा एक भाग, आणि मला तो अधिकार पण नाही, कारण या संदर्भातली जी काही भूमिका आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडली पाहिजे, त्यामुळे मी फारच ज्युनियर अधिकारी आहे. ठीक आहे, पण मग ही भूमिका मांडणार कोण? आरोग्यमंत्री काही बोलत नाहीत, वैद्यकीय अधिकारी काही बोलत नाहीत. या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक असणारा सिव्हिल सर्जन, व्हेरी सिव्हिल सर्जन. लोकांचं म्हणणं असं आहे की सिव्हिल सर्जन, बरं गंमत अशी आहे की डॉक्टर संजय साळुंखे हे MS ENT केलेलं आहे त्यांनी, म्हणजे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत ते. त्यांच्या कानापर्यंत काहीच आलं नाही, त्यांच्या नाकाला कुठलाही वास आला नाही, त्यांच्या घशातून कुठलाही शब्द बाहेर पडला नाही. MS ENT केलेला सिव्हिल सर्जन काय करत होते नक्की? ही जी तक्रार आहे लोकांची, हा जो आक्षेप आहे, आणि डॉक्टर संजय साळुंखेंबद्दल हा आक्षेप अधिक तीव्र आहे, कारण डॉक्टर संजय साळुंखे हे याच जिल्ह्यातले आहेत. त्यांनी इथंच MBBS केलेलं आहे. इथं MBBS करणारा या भागातला, ग्रामीण भागातला, शेतकरी कुटुंबातला असा एक डॉक्टर सिव्हिल सर्जन होतो, तरीही काहीच घडत नाही. नक्की चाललं आहे काय? डॉक्टर संजय साळुंखेंना उत्तर द्यावं लागणार आहे. डॉक्टर संजय साळुंखे, माझा प्रश्न स्पष्ट आहे, उत्तर काय? याच्यामध्ये मी जरी सिव्हिल सर्जन असलो तरी मुळात ग्रामीण भागाशी निगडीत ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्याचा मला चांगली जाण आहे असं मी म्हणतो आहे. याच्यामध्ये हा म्हैसाळचा झालेला प्रसंग हा दुर्दैवी जरूर आहे, याच्या बाबतीत दुमत असायचं काही कारण नाही आहे, परंतु याच्यामध्ये संपूर्णपणे आरोग्य यंत्रणेलाच दोषी धरावं असं काही मला वाटत नाही आहे. म्हणजे आरोग्य यंत्रणा दोषी अनेक घटकापैकी एक घटक आहे, आणि याच्यामध्ये ही जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे एक लोकशाही यंत्रणेमध्ये सुजान आणि सज्ञान अशा सर्व घटकातील नागरिकांची ही सामुदायिक जबाबदारी आहे. एखाद्या घटकावर आपण खापर फोडून किंवा एखाद्या घटकावर आपल्याला ते सोपं आहे की एखाद्याकडे अंगुली निर्देश करणं हे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये फार सोपं वाटतं किंवा आपल्याला ते करायला फार आवडतं असं मला वाटतं कधीतरी. ह्याच्यामध्ये आपण तसा अंगुली निर्देश करताय असाही माझा अंगुली निर्देश नाही,
परंतु यामध्ये आमच्या सरकारी यंत्रणेच्या काही उणीवा आहेत. त्या उणीवांची उहापोह आम्ही करत आहोत. याच्यामध्ये ही यंत्रणा अत्यंत चांगल्या तऱ्हेनं स्ट्रेंथन करण्यासाठी आत्ता आमच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या अतिरिक्त संचालक माननीय अर्चना पाटील मॅडम तसेच डॉक्टर सतीश पवार सर हे दोघंही आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना साथ देत आहोत. या घटनेमध्ये आमच्या यंत्रणेकडून काही उणीवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू आणि त्याच्यासाठी आम्ही त्या उणीवा भविष्यात राहणार नाहीत याच्यासाठी आम्ही अत्यंत पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक म्हटलं तरी हरकत नाही अशी ग्वाही देतोय. थोडं संजय साळुंखे, तुम्ही ग्वाही देता आहात, आश्वासन देत आहात, राजकीय नेते ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे तुम्ही बोलतात. बेसिकली तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहात, तुम्ही प्रत्यक्ष काम करता आहात आणि सगळी सामुदायिक जबाबदारी हे मान्यच आहे. डॉक्टर संजय साळुंखे एकटेच आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत अशातला भाग नाही. मी तर सांगतो आहे की मुख्यमंत्र्यांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत आणि कलेक्टरपासून ते सगळेच जबाबदार आहेत. आणि मी सातत्यानं हे म्हणतो आहे की कलेक्टर अद्यापही तिथं पोहोचलेले नाही आहेत, अद्याप त्यांनी भेट दिली नाही, पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही, चंद्रकांत पाटलांनी भेट दिली नाही आहे, दीपक सावंतांनी भेट दिली पण कोणाशी बोलले नाहीत. हे सगळं भयानक आहे. त्यामुळे सगळे जबाबदार आहेत वगैरे हे सगळंच मान्य आहे. मुद्दा असा, तुम्ही ज्या डॉक्टर अर्चना पाटलांचा उल्लेख केला, मुळामध्ये जी चौकशी समिती आहे त्या चौकशी समितीमध्ये अशा प्रकारचे काही डॉक्टर आहेत की ज्या डॉक्टरांवर असे अनेक आरोप आहेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे एक आरोप असा झालेला आहे की दक्षता समिती जी आहे त्या दक्षता समितीमध्ये ज्या ॲडव्होकेट बाई होत्या ॲडव्होकेट अर्चना, त्या अर्चना उबाळेंनी काही डॉक्टरांकडे अंगुली निर्देश केला, सांगितलं की हे डॉक्टर जबाबदार आहे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्या अर्चना उबाळेंनाच काढून टाकलं दक्षता समितीतून पालकमंत्र्यांनी, स्वतः पालकमंत्र्यांच्या आदेशानं. आणि त्याच्यानंतर उलटपक्षी सांगितलं गेलं कोर्टामध्ये की हे गैरसमजुतीतून झालेलं आहे, या डॉक्टरांची काहीच चूक नाही आहे. हे जे यंत्रणा म्हणून चाललं आहे, क्रमांक 1. दुसरा मुद्दा जो आहे तो सोनोग्राफी सेंटर्सना 90 दिवसातून एकदा भेट दिली पाहिजे, बघितलं पाहिजे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे गेली 9 वर्ष हा माणूस एकटाच नाही आहे, तर अनेक जण त्या प्रकारची प्रॅक्टिस करतायत, त्याच्याकडे कुठलंही लायसन्स नाही, काहीच नाही आहे. आणि जेव्हा हे लक्षात येतं त्यानंतर मग सगळ्या घटनाक्रम झाल्यानंतर मग नोटीस लावली जाते की तुम्हाला अमुक परवाना नाही तर मग परवाना नाही. माझा मुद्दा असा आहे की आरोग्य यंत्रणा या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करत असते आणि ही जबाबदारी तुम्हाला टाळता येणार आहे का? ही जबाबदारी आम्हाला टाळता येणार नाही, याबद्दल कुठलंही माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आपलं म्हणणं रास्त आहे. आपण जे 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत, एक तो लीगल ॲडवायझर म्हणून अर्चना उबाळे मॅडम आमच्याकडे पूर्वी कार्यरत होत्या, त्यांच्या संबंधात आहे. त्या कंत्राटी पदावर काम करत होत्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये काही ज्या वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत काही केसेस करण्यात आल्या, त्यामध्ये हायकोर्टामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटीच्या विरोधात ताशेरे ओढले गेले आणि ती केस चुकीच्या पद्धतीनं FIR झालेला आहे असं हायकोर्टाकडूनच निर्देश आल्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला माघार घ्यावी लागलेली होती. हा एक मुद्दा आहे. अर्चना उबाळेंना जाणीवपूर्वक किंवा आकसानं काढलेला आहे असा जो एक गैरसमज पसरलेला आहे तसं काही नाही आहे, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की दक्षता कमिटीच्या किंवा ॲडवायझरी कमिटीच्या ज्या मीटिंग होत नाही आहेत, त्यामध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये एक मीटिंग माझ्या ह्याच्याखालीच घेतलेली होती, तेव्हाही थोडे दिवस माझ्याकडे चार्ज होता. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये लगेच 1 महिन्यामध्ये आपण दुसरी मीटिंग घेतलेली आहे. त्यामुळं हाही आरोप माझ्या मतानं फारसा काही टिकाऊ नाही आहे. यामध्ये दक्षता कमिटी ची मीटिंग आम्ही ही माननीय कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली घेत असतो. याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असतो, त्याच्यानंतर महिला सदस्यांचा समावेश असतो, तज्ज्ञ इतर डॉक्टरांचा समावेश असतो आणि त्यामुळं याच्यामध्ये अत्यंत पारदर्शीपणानं ही समिती कार्यरत आहे. या समितीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखं माझ्या दृष्टीनं तरी आत्ता काही नाही आहे. संजय साळुंखे, दक्षता समितीला सह आरोपी करा अशी आत्ता लोकांची मागणी आहे. मला एक सांगा, जे घडलं ते भयानक हे मान्य आहे? अगदी मान्य आहे मला. त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी, चुका, उणिवा आहेत, मान्य? उणिवा आहेत. मग मला सांगा, ठीक आहे, मी काय म्हणतो सोडून द्या, तुम्ही मला सांगा की जबाबदार कोणाला मानायचं? आरोपीच्या पिंजऱ्यात तर उभं करावंच लागेल. शेवटी साधा अगदी अपघात झाला, काही झालं तरी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. साधं पाकिट मारलं, चोरी केली, कॉपी केली, काही केलं आपण हे करतो. इथे 19
अर्भकं, 19 गर्भ भ्रूण सापडतात. 19 सापडतात ते माहिती आहेत म्हणून, यापूर्वी किती झाले माहीत नाही. एवढ्या स्त्री भ्रूण हत्या ज्यानं केल्या, अशा एका माणसाला तुम्ही आरोपी मानलं हे ठीक आहे, पण एक माणूस करत नव्हता हे नक्कीच आहे. यंत्रणा होती, बाकीचे लोक होते. याच्यामध्ये आरोपी तुम्हाला नाही मानायचं, याला नाही मानायचं, त्याला नाही मानायचं. आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला उभं करायचं तुम्ही सांगा. मुळात कुणाला तरी एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मायामतानं हा प्रश्न मिटणारा नाही आहे. या प्रश्नाचं गांभीर्य जर आपल्याला सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल तर हा विषय एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून मिटणारा नाही. आरोग्य यंत्रणेनं ज्या काही तपासण्या केल्या त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केल्या गेल्या असा एक आक्षेप आहे आमच्यावर. तर आमचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या चुकीच्या पद्धतीनं केल्या गेलेल्या नाही आहेत. याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही त्या सगळ्या दिलेल्या व्हिजिट्स आहेत त्या सरप्राईज व्हिजिट्स आहेत. त्या सरप्राईज व्हिजिटमध्ये आम्हाला तिथं MTP किंवा गर्भपात होत असलेली स्त्री पेशंट किंवा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरनं तशी उभी केलेली यंत्रणा त्यावेळची असं रेड हँड आम्हाला काही सापडलेलं नाही आहे. हा डॉक्टर होता, हा कल्प्रिट आहे. हा डॉक्टर स्वतः मिझोफ्रॉस्ट ही गोळी जननमार्गात ठेवून स्वतः हा गर्भपात करत होता आणि हा कारभार त्याचा अत्यंत गुप्तपणे चालत होता. त्यामुळं आरोग्य यंत्रणेच्या ज्या काही कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत त्याच्यामध्ये हा लक्षात आलेला नाही. याचा अर्थ आम्ही तिकडं दुर्लक्ष केलं किंवा अत्यंत कॅज्युअली घेतले किंवा याच्यामध्ये आरोग्य ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की 2-3 गोष्टी आहेत. 2009मध्ये पहिल्यांदा तक्रार केली, कोणीतरी निनावी तक्रार केली. 2016मध्ये तक्रार केली. निनावी तक्रार होती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तक्रारीचा उल्लेख केला की ही तक्रार आमच्याकडे आली होती. मलाही कळत नाही की ही तक्रार केली गेली तरीही त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल सर्जन हा त्या सगळ्या आरोग्याच्या संदर्भातल्या यंत्रणेचा प्रमुख आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना, एवढ्या तक्रारी येत असताना सुद्धा तुम्हाला त्याच्यावर रिॲक्ट व्हावं, त्याच्यावर काही करावं असं अजिबात वाटलं नाही? नाही, याच्यामध्ये सिव्हिल सर्जननी कलेक्टर महोदयांच्याकडून जे पत्र आलं होतं ते सिव्हिल सर्जनला डायरेक्ट केलं गेलं होतं. तत्कालीन सिव्हिल सर्जननी त्याच्यावर त्वरित ग्रामीण रुग्णालय बेळंकीच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिलं होतं, आदेश दिले होते आणि त्यांनी जाऊन तिथं जी तपासणी केली होती त्याच्यामध्ये त्यांना त्या क्षणी जेव्हा गेले त्या क्षणी त्यांना तिथं आक्षेपार्ह काही आढळलं नाही असं रिपोर्ट तो होता आणि तो कलेक्टर साहेबांना त्यावेळी सिव्हिल सर्जननी सादर केलेला आहे. मला गंमत माहिती आहे का, म्हणजे दुःखद आहे. दुःखद असं आहे की आत्तासुद्धा जे गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं त्यामध्ये तुमचा आरोग्य विभागाचा काहीच वाटा नाही आहे. ते पोलिसांनी केलं. म्हणजे तो मृत्यू झालाच नसता, त्या स्वाती नावाच्या आईचा गर्भपात करताना तो मृत्यू झालाच नसता, तर आणखी किती वर्ष हे उजाडत आलं नसतं माहीत नाही आहे. मलाही कळत नाही की पोलिसांना शेवटी त्याचा छडा लागतो. त्या बिचारांना काही मेडिकलमधलं काही कळत नाही, लिगल काही कळत नाही, त्यांना लागतो. शेवटपर्यंत तुम्हाला म्हणजे तुमच्यावर जर आम्ही विसंबून राहिलो असतो, तुम्ही आता जे आश्वासनं देत आहे, तुमच्यावर विसंबून राहिलो असतो तर आणखी किती वर्षे असंच चाललं असतं. पोलिसांमुळे किमान 9 वर्षानंतर तरी जरा पर्दाफाश झाला आहे. याचं काय करायचं? नाही, पोलिसांच्यामुळं हे उघड झालं आहे किंवा तिचा मृत्यू झाला आहे त्यामुळे उघड झालं आहे हे दुर्दैवानं सत्य आहे. आपला म्हणणं मी काय नाकारत नाही आहे, पण याच्यामध्ये असंही नाही आहे की आरोग्य यंत्रणा पूर्ण सुस्त आहे किंवा झोपी गेलेली आहे. याच्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या मॅनपॉवरच्या काही उणिवा आहेत, डॉक्टरची कमतरता आहे. या गोष्टी त्याला जरूर आम्हाला काम करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारे आहेत आणि माननीय मंत्री महोदयांनी मागच्या वेळी कलेक्टर स्तरावर ह्या जागा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरण्यासाठी जी परवानगी दिलेली आहे त्यानुसार आम्ही तो कार्यक्रम चालू पण केलेला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता हा आम्हाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरची कमतरता हा त्यातला दुसरा अजून एक आम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे. आम्हाला मॅन पॉवर जितकी चांगली मिळेल तेवढं आमचं काम सक्षमपणे होणार आहे. धन्यवाद डॉक्टर संजय साळुंखे. तुम्ही तुमची भूमिका मांडली आहे. डॉक्टर संजय साळुंखेंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ती भूमिका महत्त्वाची आहे आणि हे पण मान्य केलं पाहिजे. शेवटी त्यांना मी मगापासून जे काही विचारतो आहे त्यामध्ये हे पण मान्य केलं पाहिजे की सिव्हिल सर्जन पदाचा चार्ज त्यांनी घेतला त्याला 2च महिने झालेले आहेत, बरोबर? 1च महिना झालेला आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकता येणार नाही, कारण मुळात सगळं जे घडलं ते अगोदरच्या सिव्हिल सर्जनच्या काळात घडलं होतं. त्यामुळे 1 महिना फक्त सिव्हिल सर्जनचा चार्ज आहे म्हणून सगळी जबाबदारी यांच्यावर आहे असं अजिबात म्हणणं नाही आहे. मुद्दा जो आहे तो आहे आरोग्य यंत्रणेचा, आरोग्य विभागाचा. आणि आरोग्यमंत्री अद्यापही या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, अद्यापही नीटपणे त्याच्याबद्दल सविस्तर भाष्य करायला तयार नाहीत.
पण ही जबाबदारी आरोग्य यंत्रणा टाळू शकत नाही, ही जबाबदारी जिल्हाधिकारी टाळू शकत नाहीत, ही जबाबदारी कुठल्याच यंत्रणेतला कुठलाच घटक टाळू शकत नाही. आणि मगापासून मी जे सगळा उल्लेख करतो आहे की जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, त्याच्यानंतर पालकमंत्री, अगोदरचे पालकमंत्री, हे सगळे जे आहेत हे सगळे घटक याला जबाबदार आहेत. एकूण वैद्यकीय व्यवसायाचं जे काही झालेलं आहे त्याच्याबद्दल तर वेगळं सविस्तरपणे बोललंच पाहिजे. पण ज्या अमानुष वळणावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत, आपण मुद्दाम सुरुवात केली मिशन हॉस्पिटलपासून की 123 वर्षांपूर्वी एक हॉस्पिटल सुरू झालं, काय प्रकारे निष्ठा होती, निष्ठेनं ते पुढे गेलं. आज कदाचित या हॉस्पिटलबद्दलसुद्धा काही आक्षेप व्यक्त होऊ शकतात. मुद्दा असा आहे की गेल्या 123 वर्षांमध्ये, गेल्या सगळ्या याच्यामध्ये एकीकडे वैद्यकीय तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन कमालीचं सुधारत आहे, नवनव्या गोष्टी पुढे येत आहेत, आणि त्याचवेळी तुमची आस्था कमी होते आहे, तुमची कळकळ कमी होते आहे, बाजारूपणा मात्र वाढतो आहे, आणि तो कुठल्या वळणावर गेला आहे. शेवटी फक्त हे पण मान्यच केलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी एका डॉक्टरांशी बोलत होतो तेव्हा ते असं म्हणाले की समजा हा धंदा आहे असं मान्य केलं तर शेवटी त्याच सेवेला त्या सेवेबद्दल लोक जास्त हे करतात की ज्या सेवेला मागणी असते. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की या प्रकारच्या गर्भपातांना, या प्रकारच्या गर्भलिंग निदानाला मागणी आहे समाजामध्ये, त्यामुळे याच्यावर सुद्धा काम करणं फार आवश्यक आहे असं त्या डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर मागणी आहे म्हणून पुरवठा करणारे जे लोक आहेत ते सगळे घटक तर जबाबदार आहेतच, आणि त्या पुरवठादारांवर कारवाई होणं वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या धारणांचा आहे. त्या कधी बदलणार, कशा बदलणार, हा प्रश्न आहे. एनिवेज हा प्रश्न तुमच्या मनामध्ये ठेवतो, उत्तरं सापडतील अशी अपेक्षा करतो, आणि आज इथं थांबतो. आज बरेच घटक, बरेच डॉक्टर सहभागी झाले, त्यांचे आभार पण मानतो. पुन्हा भेटूया तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. आमच्या यंत्रणेकडून काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आम्ही मोठेपणानं कबूल करू. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर. लवकरच.